आनंदच्या पोराला भेटून येतो. आला ना ते पोरगा तिकडून नागपूरवरून बायकोला भेटून काय झालं काय नाही त्याच्या टेस्टचं काय झालं विचारपूस करतो म्हटलं थोडस जातो तिकडं. कुठे चालले वा सुरेशचे बाबा कुठे चालले थांबा. काहून काय झालं मला काय थांबून राहिली तू जेवण खाऊन तर झालं मायवाला आणि आता काय म्हणून राहिली मला थांब 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 येतो ना थोडस फिरून तिकडून माणसाईकडून बसून येतो आपल्या आनंदच्या घरी जातो म्हटलं थोडस. असं असं अंजनीबाईच्या घरी चालले का हो ते अरुण दिसलं बाई मला दुपारून जा ना तर जा. म्हणजे मी काय म्हणलं हे आता कपडे मपडे घ्या लागन ना आपल्या इले ज्योतिले गीतीले तिच्या पोराले काही बनवा लागन आपल्याला नाव ठेवून देऊ म्हटलं. तर तुम्हाला त्या दिवशी म्हणलं तर उद्या गिद्या जातं म्हटलं मी खरेदी करायला तर पैसे दे जा म्हटलं मला. देवाला तिकडून आल्यावरही बोलली असते ना माझ्यासोबत आताच बोलायची काही जरूरत होती का येतच होतं ना मी घरी का तिकडले तिकडून उठून पळून राहिलं होतं का दुसरी बायको घेऊन. भल्लाच बेसरम माणूस आहे बाई काही बोलते इवाया जवायचा झाला ना तू पंताचा झाला तरी एवढी अक्कल नाही काय बोलायचं म्हणून जा ना घेऊन उठून पहिना पैता तर कोण भेटते तुम्हाला तर जा घ्या करा अजून दुसरी बायको. तू बोलूनच तशी राहिली ना मग मला म्हणते नाव ठेवायचं आहे तर मला उद्या सकाळी सांगती नाही तर मग मी तिकडून येतच होतो ना घरी तेव्हा सांगते आता होईन जायच्या वेळेस मला म्हणून राहिली तू नाव ठेवायचं आहे मला पैसे पाहिजे आता रात्रीच्या रात्रीतून चालली काय तू पैसे घेऊन. अहो तसं नाही रातच्या रातून नाही चालली मी दुकानात रातच्या रातून कोणी जात असते का. अहो तसं नाही म्हणून राहिली मी थोडस बोलायचं होतं बा तुमच्यासोबत तर तुम्ही उठूनच पळून राहिले बापा लगेच बाहेर. काय बोलायचं आहे नंतर जाईल मी त्याच्याकडे आनंद कर बोल काय म्हणतो. मी म्हणलं कपडे मपडे घ्या लागन ना ते ज्योतीले घ्या लागन साडी तिच्या पोराले लाकेट माकेट काहीतरी सोन्याचं एखादी बनवा लागन ना त्या पोरासाठी आणि खरेदी मरेदी करून घेऊन येतो म्हटलं 2-3 दिवसानं उरकून टाकतो झाला ना आता तिले 1.5 महिना डिलिव्हरीले आपल्या ज्योतीले. तर मी म्हटलं लवकरात लवकर नाव काढून घेऊ बा त्याचं जायवड मायवड तर उद्या जातो बा म्हणलं मी तेच बोलून राहिली तुमच्यासोबत. तुला त्या दिवशी सांगितलं ना जेव्हा करायचं आहे तेव्हा कर माझ्या जोडून पैसे घेऊन जा मला एका दिवसा आधी सांगतो फक्त पैसे त्याच्या आधी. एका दिवसाच्या आधी म्हणे ना म्हणूनच तर आधी सांगू राहिली मी आज उद्या जायचं आहे मले. आणि त्या रोशनी मोशनी थोडेसे जास्त द्यायला पैसे रोशनी मोशनीले घ्या लागन आपल्या स्माइलीले घ्या लागन स्माइलीले तर घ्यास लागन म्हणा पण रोशनीले एखादी साडी घेतो बा म्हणलं तिले बी. ठीक आहे घेतो आई तिला आता दिवाळीला घेतल्या ना साड्या 2 महिना आता काय तिला साड्या राहू दे तिला लोक घेऊ फक्त बाईले घे मायवाल्या उद्या दे एखादी ड्रेस तिला लोक घेऊ. ऐकन ना ते रे रोशनी ऐकन ना तू काहून असं म्हणतर तिला घेऊ नको म्हणून घरची सून होईना घ्यात लागन एखादी साडी तिले. आता ज्योतीला घेऊन तर तिले राग नाही येईन का फुगन नाही ते तुझी बायको. तिच्या मायच्या घरी गेली ना ती आपल्या बाईला घेऊन गेली तिच्या मायच्या घरी तिला लोक घेऊ मला लागेल एखादी ड्रेस घेऊन दे तिले लय साड्या आहे तिच्याजवळ आताच घेतल्या तिनं तिला काय घेऊन देतो रोशनीले. काय हाय कसं बदमाश आहे मला घे म्हणते पण बायकोला नको घेऊ म्हणते त्याच्यावाल्या. अरे फुगन नाही का रे ते बिचारी एवढे काम धाम करते आणि तिले साडी नको घेऊ म्हणतं जाऊ दे ना असू दे तिच्याजवळ किती काही साड्या असन तर तू ना घेतलेल्या आहे ना मग आमच्याकडून घेतो तिले एक. आता जो तिले घेईन तर तिले नाही घेतलं तर फुगन नाही ते राग नाही येईन का तिले. घेतो तुझा घे मला देतो एखादी साडी साडी घालतो का रे तू रे साडी घेऊन दे म्हणतो मला वा रे वा पोरग साडी घालतो आता. तोंडात आलं मायावाल्या साडी काय देवा हे रोशनीली साडी म्हटलं मला ड्रेस घेऊन दे मायबीन तो पोट लेखाचं साडी घेऊन दे म्हणते मायली बोलायची अक्कल नाही लेखाले एका लेकराचा बाप झाला काय बोलते काय नाही कसं झालं चहा बहीण एका लेकराचा बाप सांगतच नाही म्हणे या लेखाले अक्कलच नाही आहे थोडीशी बी एवढी चांगली पोरगी ते रोशनी याने पटलीच कशी काय माहित कशी पटवली कशी नाही तर लेखाली एवढं दैवान आहे हे पोट्ट काय बोलते माझ्यासोबत काय नाही काही समजत नाही लेखाली अजूनही बी लहानशा लेकरावानीच वाटते लेखाचं. येतो मी निर्मल तिकडून येतो. कसा आहे ना कसा नाही तर बोलता बोलताच चालला गेला येतो मी करून किती दातकड करत आहे तर तू सुरजा थोडस बायकोले समजून सांगत जा ना रोशनीले. मी म्हणलं माझी फुगाळा येते तिले आणि लगेच माझ्या घरी उठून पळते मग उठून पळाले. अरे थंड ही विकाराचं त्या लेकराला घेऊन फिरते माझ्या घरी किती वाजले रे आता एवढूस आता बाहेर निघालं तर किती थंडी पडून राहिली आणि एवढूला लेकराला घेऊन ते हिंडते इकडं तिकडं काहीच म्हणत नाही करतो तिले. स्वेटर गिटर घालून दिलं ना बाई देते ना स्वेटर टोपी घालून आहे ना ती वाली मध्येच विचारून गेली होती. बाप्पा तुला विचारून गेली ना तर बरं झालं गेली तर जा बिमार पडली म्हणजे मग समजन लेकराचं. इकडे चालला का रे तू रे. काय वा आई मी नाही जात मी आता झोपतो. अरे पहिले त्या रोशनीला बोलून घेऊन ये लय वेळ झाला ये म्हणा घरी तिले मार बसते तिकडं मायच्या घरी गोष्टी खापलं. पतली कमर पे उसकी नजर तेरे की नजर है मस्ती भरी तेरी बॉडी उमर डोंगा जा डोंगा ए डोंगा जा डोंगा डोंगा जा डोंगा ए डोंगा जा. माय कोणता डोंगा वगैरे कोणत्या डोंग्याले बोलून राहिले हे गाणं म्हणू हा हो रे
कोणता डोंग्या आहे रे? कोणाला बोलून राहिला? कोण होय ना कोण नाही तर होय घनश्याम आहे? अहो गाणं म्हणून राहिलो आहे मी, गाणं म्हणून राहिलो. का रे कामावर जाशील ना तू आता? मला तहसील मध्ये सोड बरं तिकडं सिटीत. तहसील मध्ये तुला काय तिथं काही नोकरी लागली का? तहसील मध्ये कोणतं काम आहे तू चालली? बदमास तोंड्यावानाचं मायची मजाक उडवतं. मायची मजाक उडायला लाज नाही वाटत का रे तू? थोडस तहसील मध्ये तुला काही सर्व्हिस लागली काय म्हणते भादर तोंड. अरे जाशील तिकडं कामावर तर मला म्हटलं त्या पटवाऱ्याच्या ऑफिस मध्ये सोडतो म्हटलं, काम आहे थोडस त्याच्यासोबत. असं सोडतो ना सोडतो. तुला कोणतं काम आहे ते पटवाऱ्यासोबत? काय झालं आता? सर्व तर मीच करत असतो. तुला कोणतं काम आहे? अरे तिनं साईन दिली म्हणते ना, त्या नलून साईन दिली म्हणते संमती पत्रावर. तर त्यानं पासबुकची झेरॉक्स आणि ते आधार कार्ड सांगितलं. येतं म्हणते मायावाल्या खात्यात पैसे तर नेऊन देतो बा म्हणलं. तुला कोण सांगितलं होती ना साईन दिली म्हणून? ते साईन देणारी बाई होई का? हा ते नाही देत साईन दी. तुला कोण सांगितलं शितलीच्या मायनं साईन दिली म्हणून? अरे म्हणते बा निर्मलाबाईच्या घरी गेली होती म्हणे, म्हणत होती म्हणे का साईन दिली. तिले बोलावलं खरं तर ते पटवाऱ्यानं कागदपत्र घेऊन, तर म्हणून चालली मी. दे ना थोडस सोडून जाशील तिकडं तर. देतो ना सोडून, देतो. चहा बहीण मागेल ती तिनं साईन कशी दिली? हा एवढे दिवस झाले साईन नाही दिली, देत नाही करी ते याच्या तेवढं त्याच्या जवळ. आता कशी काय साईन दिली तिनं? गावातले लोक म्हणे म्हणते ते निर्मल भाऊनगी म्हणलं म्हणते, समजाव केलं म्हणते तिले. तर आता दिल्ली म्हणते. बायाचं तर नाही ऐकत, आपल्या घरच्या लोकांचं तर ऐकलं नाही तिनं. माणसाचं बरं ऐकते ते. जाऊ दे चहा बहीण मागेल तर. चाल मग तिनं चाईनं डब्बा बनवला असेल ना, डब्बा घेऊन ये आई मायाला तिकडून आणि जायचे ते कागदपत्र घेऊन ये. चाल मग. आणि पेट्रोल पाणी टाकाले 200 रुपये दे मला. पेट्रोल टाका लागते त्याच्यात. पेट्रोल नाही आहे. नालाय का मायले नाही आले तुले पेट्रोल नाही आहे? पेट्रोल राहिले? किती बदमाश आहे रे तू. मायले नेऊन सोड म्हटलं तर तिकडं म्हणते पेट्रोल नाही गाडीत. आता मग मी नसती आली तर बिना पेट्रोलनच गेला असता का तू? काय टाकलं असतं त्याच्यात गाडीत? नाही हो तसं नाही. अहो पेट्रोल मध्ये ना आता. चाल मग चाल जाऊ दे. 200 रुपये दे ना बाई मला. दे ना माझ्याजवळ पैसे नाही. दे ना. अरे एवढा कामही करतं तरी पैसेच मागत राहतं. ते लहान पोट्ट तरी नाही मागत मला पैसे, आणि तू तर नुसता पैसेच मागत रे. दे ना 200 रुपये. मग मी माझ्या कामाची आली म्हणजे तुला लगेच देतो. किती वेळा दिले रे बाबू तुला मायवाले पैसे? देतो करून देत नाही ना काही नाही. चाल लवकर. ऑफिस मध्ये आले का? हो ऑफिस मध्ये आलो ना. काय चालू आहे ते आलं? झालं का तयारी गियारी चालू तुमच्या घरच्या? चालू आहे आता थोडंफार असं. आता कपडे घेतल्याशिवाय तयारी नंतर करता येते ना. कपडे घ्यायचे आहे ना आपल्याला 14 तारखेला जायचं आहे तर. हो मग तेव्हाच भेटता येते आपल्याला 14 तारखेला. तेव्हाच भेटू मग आपण. असं कसं उद्या भेटायला ये मला मला तुला भेटायचं आहे. नाही जी आता नाही भेटणं जमत केवलजी. आता जमत नाही भेटणं. अरे असं कसं भेटणं नाही जमत? आता तू होणारी बायको होई ना, मग काऊन नाही जमत? नाही आता भेटायला जमतच नाही. अगं बाबाला गिबाले आयले की माहीत पडलं ना बिनफालतू बोलन मला. आता सध्याच नाही भेटू आपण. आता लग्नच आहे ना. मी काय म्हटलं तुम्हाला, मी मस्त लाचा घेतो बा. लाचा? काय होई लाचा? आम्हा तुम्हाला लाचा नाही माहित केवलजी? अजी म्हणजे लग्नात घालायला लाचा ते घागरा नाही म्हणत का आपण? आता तो लाचा म्हणलं. असं त्याला लाचा म्हणते का? नाही ते लाचा किच्या नको घेऊ. चांगल्या साड्यात घे मस्त चांगल्या. लाचा वाच्या काय घेत होतं? नाही जी लाचाच घेतो मी. आणि एकदाच लग्न होते आणि पुन्हा साधं सिंपल लग्न आहे तर कम से कम मला सजू तर माझ्या मतानं द्या तुम्ही. आणि श्वेताताई नाही बी साड्याच घातल्या होत्या. मी नाही घालणार साडी. मला ना लाचा पाहिजे. मी लाचाच घेणार. साड्या घालता येते ना. ते लाचा काय घेत होतं? लाचा तू गोल 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 तो लाचा किती दिवस घालशील तू? एकच वेळेस लग्नात घालायला लागते तो लाचा. तसंच पडून राहील मग. काही गरज नाही लाचा घ्यायची. मस्त साड्यात घे. नाही मला लाचाच पाहिजे. मी नाही तर मला लाचाच पाहिजे. मी लाचाच घेणार. घे लाचा घे. पण मग तुला लाचाच घ्यायचा आहे तर मग मला काय विचारलं? त्या मतानं घे ना मग आता कपडे. नाही तसं नाही पण एकदाच लग्न होते ना. मग मला लाचा घालायची लई इच्छा आहे. मग माझ्या लग्नात लाचा नाही घालीन तर मग मी काय करीन? मग मला लाचाच घ्यायचा. घे तुला लाचा घ्यायची आहे. लाचाच घालायचं आहे तुला लग्नात तर घे ना. तर मग घे. तुम्ही काय घेणार? तुम्ही काय घालणार आहे लग्नात? मी आता काय घेणार म्हणजे घेऊ ना. आता काही नाही काही घालायला गॅस लागणार. माझी काही टेन्शन नको घेऊ. मी साधा सिंपल माणूस आहे. मी साधाच राहतो. एवढं काही नाही. मला काही जमते. तुम्हाला राग आला वाटते माझ्या बोलण्याचा आहे ना? मी लाचा घेऊन राहिली. तुम्हाला राग आला का तुमच्या बोलण्यावरून वाटू राहिलं? नाही मी आता साधं सिंपल आहोत. मला असं वाटतं की माझी बायको साधी सिंपल असली पाहिजे बा माझ्या सारखी. पण आता तू लाचाच घालतो म्हणतो तर मग आता घाल लाचा घाल. असं नाही सागरजी. माझी इच्छा आहे लाचा घालायची म्हणून म्हटलं. एकच वेळा नवरीन बनीन ना मी. 10 वेळा बनणार आहे का? हो समजलं. घाल तुला जे घालायचं आहे ते घाल. जेवली गेली का? हो झालं ना जेवण झालं.
बरं ठीक आहे, मी ठेवतो हा. नंतर बोलीन मी तुझ्यासोबत वेळ भेटला म्हणजे. हो हो ठीक आहे ठेवा. अहो 1-2 दिवसानं बाबूचं नाव ठेवतो म्हटलं, तर सूरजले घेऊन जातो म्हटलं सामान सुमान घ्याले तिले साडी माडी बाबूले. तर तुम्हाला काही असं करायचं गिराचं तर चला बा म्हणलं, दोघी जणी सोबती होऊन जाते म्हणून बोलायला आली तुमच्यासोबत. आणि निर्मलाबाई नाव आम्ही ठेवणार होतो, पोरग म्हणे मायवाला ज्योती नाव ठेव म्हणे बाबूचं, पण तुमची पोरगीच नाही म्हणते ज्योती तिकडंच ठेवतो म्हणे तुमच्या घराकडं. तर आम्ही काय म्हणावं बाप्पा, नाही तर इच्छा होती जी आमची आमच्या घरी ठेवायची. जाऊ दे ना, इथं काय ना तिथं काय कौसूबाई, जाऊ दे ना. तुमचा नातू आहे माया नातू आहे. आता एवढं सगळं केलं डिलेव्हरी पासून सर्व, तर काय आता उलिशे सारली बागणार आहे का आम्ही खाली? जाऊ द्या, ते पोरगी नाही म्हणते ना, जाऊ द्या मी करून राहिली ना. तुमच्या भावानं पैसे गिशे दिले, चालत असाल तर चला. येता का तुम्ही? येऊन राहिले का? आता वेळेवर का हो? तुम्ही काल रात्री सांगितले ना मला. आता वेळेवर पैसा पाणी थोडंसं विचारपूस करा लागत होतं तुमच्या भावाने. आता ते गेले वावरात बाई सकाळीच. पहिले सांगा लागत होतं ना, पैसे मागितले असते त्याने ना आले असते जी, मी मला यायचं होतं. माय बाई हो जी बरोबर आहे आजी, मीच रात्री वेळेवर हे केलं, माझ्या लक्षातच आलं नाही तुम्हाला सांगावं म्हणून. आता मला सूरज म्हणते आपल्या त्या कौसू काकूले सांगून ये म्हणते, विचारून ये म्हणते येते का. तर आली बाई इकडं. पहा मग काय होते तुमचं, जमते का नाही जमत. तर जात नाही कुठं गेला ना कुठं नाही जी. जाती नसतात तर त्याला तरी म्हणलं असतं दे बापू पैसे, जातो म्हणलं असतं मी. तर ते पोरग कुठं गेलं कुठं नाही. तर काऊन आई काय झालं? माय बाई हे पोरग ती इकडून आलं. अरे म्हणते यावल्या निर्मला बाई चालतं काय म्हणते आपल्या सिटीत खरेदी करायला चालले ना, त्या पोराचं नाव ठेवून तो म्हणते त्यावल्या. तर मला चालतं काय म्हणते, तर जाऊ का रे बाबू? याच्यासोबत माझी इच्छा आहे, मी बी घेईन म्हटलं त्याला ड्रेस मेस एखादी बाबूले. तर जाऊ का म्हणलं? जा ना त्याच्यासोबत जा. बाबू पैसे लागणार रे, त्या बाप तर गेला रे वावरात. पैसे नाही लागत माझ्याजवळ तर नाही आहे रे बाबू. जाय तू जाय, देतो मी. तयारी गेली तर कर, जायची देतो ना मी. ते पा बरं जवळ ना तर हो म्हणलं जी तुम्हाला. चला मग करा मग लवकर तयारी आणि चला. हो हो कामं गिमं झालेच आहे मायवाले, आंघोळ पाणी झाली, तयारी करतो ना. किती वाजता जाणार आहे? निघू ना 12-12:30 वाजता. बरं बरं येतो, करा मग लवकर. अरे बाबू जत नाही माझ्याजवळ आहे घे पैसे, पण मी काय म्हणलं अर्ध्या ग्रामची अंगठी बनवतो म्हटलं. माझी लई इच्छा आहे रे त्या पोरासाठी अंगठी बनवायची. तर थोडशे दे तू, काही काय माझ्याजवळ 5-6 हजार रुपये आहे, तर थोडशे दे म्हटलं 2-3 हजार रुपये. हो घेऊन जा ना तू पैसे. पैशाला नाही म्हणलं का मी? घेऊन जा 5-6 हजार रुपये घेऊन जा. जास्त नाही घ्यायचं आहे मला, अंगठीच घ्यायची आहे. मी एखादी ड्रेस घेतो त्याच्यासाठी बाबूसाठी, बाकी काही नाही. घे ना, तुला जे लागते ते घे, टेन्शन नको घेऊ, देतो मी तुला पैसे. बोल गेले का कामाला जाता जाता इकडे आलो तुझ्याकडे, तुझ्या फोन आला तर आईले थांबून ठेवलं. बोल काय म्हणतो तू? अबे मी म्हणलं तू कामाला जात असताना तू इकडे लागत असेल तर सांग ना मला, काम घे मी येतो ना. ते इकडं लागते की ते कामाला, तू करशील का माझ्यासोबत? चल मग चालशील तर. काहून त्या घरची बाई येत नाही म्हणते का? आईच्या बहीण माय बिन तर ऐकूनच नाही राहिली. ते माझ्या घरची बाई माझी बायको येतच नाही म्हणते इकडं. मी येतच नाही म्हणते. लय समजावलं तिने पूजाले, पण ते काही ऐकत नाही. माझ्या मताने येतच नाही म्हणते. माझ्या घरची बाई ऐकतच नाही. हो का बी? नाही म्हणते का बी तुझी बायको ऐकतच नाही? नाही राहते त्या बहीण तर समजावलं तिले लय, आता ऐकत नाही तर काय करू मग मी नाही राहत तिकडं. ते फोनचं काय झालं? तर फोनचं काय झालं? तू म्हणे ना फोनवर बोलते. अभि काहीच नाही आहे तिचं वालं. ते सुपरवायझर दिले ते तसं तर ते मायला पण बोले वाटते. ते तसं होय, काहीच नाही. तिचा पत्ता काढला मी, काहीच नाही म्हणून तिले चाल बा म्हणलं. भेटलो तिले, बोललो तिच्यासोबत. ते आपल्याच जितपणावर आहे, आपलीच जितपणाला होती. येतच नाही म्हणते मी इकडं. जाय म्हणलं मग नाही येत तर मी चालला आलो मग. म्हणून म्हटलं कामधाम असं तर सांग, मी वावर फावरे करत जाईन आता ना, कामही करतो. पाय बा विचारून त्या ठिकाणी तू जिथं जातं तिथं सोबती होते तुम्हाला, आणि येतो मी कामाले. अरे लागते की ते काम तिथं, पण तिथं मेहनती लोक पाहिजे आणि रेग्युलर येणारे पाहिजे. मालक गिलक चांगला आहे तो, चालशील तर चाल. 1500 हजार कसे भेटते? अबे मग जमते ना, जमते. येतो मी येतो. विचारून पाय मग त्याले, त्या मालकाले. बरोबर ठीक आहे, विचारतो मी. टेन्शन नको घेऊ. लागते कुठं नाही कुठं काम लागते. माझ्या इकडे नाही लागलं ना तरी दुसऱ्या इकडे देतो लावून मी. टेन्शन नको घेऊ. बरं मी काय म्हटलं, मी जातो. आई बाहेर आहे उभी, तिला न्यायचं आहे त्या पटवाऱ्याकडं, तर मी जातो म्हटलं. हो जा ना जा. बरं नाही वाटू राहिलं मला, तब्येत बरोबर नाही आहे म्हणून लवकर व्हिडिओ काही टाकला नाही मी. व्हिडिओवरच हे केला. तसं बी आता काही प्रॉब्लेम नाही म्हणा. आमच्या घरी इमर्जन्सी आली होती एक वेळा, तर माझ्यावाले मिस्टर घरी ठेवते मोबाईल आता, म्हणून कधी बनवता येते व्हिडिओ असं काही नाही आता. तर घरीच राहते त्याचा मोबाईल. तर मी आता कधी बनवतो, ते दुसऱ्याच्या याच्यावरून काम घेऊन पडलं तर करते मार्केटमधून, तर त्याचा घरीच मोबाईल राहते. तर आता मी बनवू शकतो व्हिडिओ, तेवढं काही नाही. तब्येत खराब होती ना, तब्येत खराब आहे आता, म्हणून मी लवकर काही बनवला नाही. बरं ठीक आहे, सबस्क्राईब करा मात्र नक्की, सपोर्ट करा मला. मी खूप म्हणजे
बोलणं नाही होऊन राहिलं. बरं ठीक आहे, ठेवतो. जय हिंद जय भारत. आणि तुम्ही सपोर्ट गिपोर्ट करा मला, सबस्क्राईब करा, लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला ते सांगा, आवडते की नाही आवडत ते सांगा व्हिडिओ. भेटू मग उद्या. हां ठीक आहे.